माननीय वरिष्ठ गोगावलेचे विश्वस्त प्रमुख रमेश गिर, केंद्रीय अध्यक्ष प्रमोद सफर, सोनालिता गिर, केंद्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप भवळ, कोकण साहित्य भूषण प्रभाकर कुसकुटे, स्वागताध्यक्ष माननीय शोभाताई सावंत मॅडम आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रज्वलन होत आहे। ज्योत जागवून सुजाणतेची सकलांच्या अंतरी, तुझ निवारित पठन तमाचे प्रभात सूर्याचे, ज्ञानच दैवत प्रगतीच्या आमची ज्ञानाची साधना, ज्ञानाची याचं दीपप्रज्वलन करीत असताना साहित्याची ज्योत लावली इथे तुम्ही मधुमंगेशा, समृद्ध झाला कोकण, झाला समृद्ध नागरिका, साहित्याचे रोप लावले कोकणाच्या गाणी अंगणी, रोपाचे झाले वृक्ष मोठे भिडले आकाशात, साहित्याची ज्योत लावली इथे तुम्ही मधुमंगेशा। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो असं नसतं व्हायचं। सुजाता पाटील मॅडम, संजय रोहिदास कोटे, सीमा रिसबुल, संध्या देवकर, हेमंत बारटक्के, केदार पुळे, मच्छिंद्र मात्रे, ॲडव्होकेट महाड शाखेचे सर्व सदस्य आणि माननीय श्री सुधीरभाई शेख हे जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीत सुरू करतील आणि त्यानंतर प्राणाहुनी प्रिय आम्हाला असे रायगड जिल्हा शाहीर यशवंत सावंत यांनी लिहिलेलं सुवर्ण महोत्सवी हे रायगड गीत हे सादर होणार आहे। Asma,
गायलं. हर्षमणी हा अति गाहला आतुरने स्वागता रंग रंगावली स्वागता अर्पितो ही पुष्पांजली. अर्थात ही पुष्पांजली म्हणजेच मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. मी आजच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा माननीय शोभाताई सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या सगळ्यांचे पितामह कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय मधु मंगेश कर्णिक अर्थात आपले मधुभाई यांचं यथोचित स्वागत करावं. आम्ही लिहिते झालो आणि म्हणून यांचं इथं येणं आणि यांचं आपल्याला आशीर्वादाचे हात म्हणजेच आम्हाला खूप प्रेरणादायी असं आहे. म्हणून आदरणीय मधुभाई यांच्या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक त्याचप्रमाणे कथाकार ज्यांच्या कथा भारतामध्ये त्याचप्रमाणे भारताच्या बाहेर देखील त्यांच्या कथांचं कथाकथन झालेलं आहे त्या आदरणीय भारतीताई मेहता मॅडम यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी स्वागताध्यक्षा शोभाताई सावंत माननीय शोभाताई सावंत या कोकण मराठी साहित्य परिषद महाशाखेचं तसं त्यांचं उगम म्हणून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर महाकोल्हापूर माणगावच्या येत आहे त्यांचं स्वागत सुधीरभाई शेठ करतील. संमेलन जुया हे आपल्या सगळ्यांचेच लोकप्रिय आमदार आहे. आपल्या अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधून वेळ काढतात साहित्यिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय पारंगत असलेल्या आणि किंवा आम्हाला सगळ्यांना काम पाहतात आम्हाला आशीर्वादाचे हात त्यांचे नित्य असतात. म्हणून ते आले की या साहित्यिक वातावरणामध्ये एक प्रकारचा गोडवा म्हणजे वातावरण प्रेमळ होतं असंच म्हणायला काही हरकत नाही. त्याचं एक उंच व्यक्तिमत्व. यानंतर आपण स्वागत करत आहोत कोकण मराठी साहित्य सावंत मॅडमना विनंती करतो त्या कार्यक्रमाच्या संमेलनाच्या स्वागतासाठी. जोरदार टाळ्या होत्या माननीय सौ. त्यानंतर आपण स्वागत करत आहोत माननीय डॉक्टर प्रदीप भवन केंद्रीय कार्याध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद आहोत. माननीय प्रभाकर मुस्कुटे जोडी कोकण साहित्य भूषण प्रभाकर मुस्कुटे शाखेमध्ये आहे. त्यामध्ये राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त की ज्यांची 27हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ते माननीय प्रभाकर पाटील सरांचं स्वागत करा. अन्यायाला वाचा फोडणारे एल बी पाटील सर म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर मी स्वागताध्यक्षा आणि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरपर्सन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय नियामक मंडळाच्या संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होत्या. त्यानंतर आपण स्वागत करत आहोत महाराष्ट्राचे ज्येष्ठ निवेदक महाराष्ट्र नियंत्रण महामंडळाचे अधिकारी माननीय संजय मुस्कुटे सर यांचं आपण स्वागत करत आहोत. सुधीरभाई यांना विनंती करतो आपण संजय मुस्कुटे सरांचं या ठिकाणी आम्हाला नेहमीच वाटतं आणि आम्ही ऐकावं असं गोड गोड व्यक्तिमत्व मधुर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आपण उल्लेख करतो. गणेश कोळी सरांना विनंती करतो आपण सुगत राणे सरांचं स्वागत करा. सुगत राणे हे एक असं म्हणून सुगत राणे हे संमेलनाचे संयोजक आहेत. त्याच्यासाठी जोरदार राहणं रोहावरून इकडं संपर्क उंच आकाशी भरारी केले आहे. यानंतर आपण स्वागत करत आहोत आपल्या
कोकणाचे रायगड जिल्हा प्रतिनिधी माननीय गणेश कोळी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पण जोरदार टाळ्या वाजवूया त्याच्यासाठी. या आमच्या संमेलनात दिग्दर्शक नाट्य अभिनेते थोडा उशीर जरी झाला असला हे आभार मानले गेले पाहिजे. थोडक्यामध्ये आभार मानतो. या ठिकाणी आपल्या 10व्या जिल्हा साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिले पितामह मधुबाई हे 6 महिन्यांनी घराबाहेर पडले. महाडला वेळात वेळ काढून आणि थोडासा त्रास सहन करून त्याबद्दल त्यांना त्यांचे आभार. त्यानंतर माननीय आमदार साहेब देखील इथे घराचे योगावले आले, त्यांचे आभार. आणि विशेषतः कोकण मराठी साहित्य परिषदेचे आत्ताचे ही नवी पिढीला आम्हाला प्रेरणा देणारे कीर सर आले, विश्वस्त कीर मॅडम आल्या, ढवळ सर आले. हे आम्हाला प्रेरणास्थान अशासाठी आहे की आम्ही या खेडेगावामध्ये हे संमेलन घेत असताना त्यांचा मोठा आधार होता. तर त्यांना मी आभार मानतो. आणि यानंतर भारताई महाडच्याच आहे, पण खूप वर्षांनी एक आज आम्हाला अध्यक्षपद महाडला मिळालं. तर भारताई ठाण्यावरून झाल्या, वय वर्ष 84 आहे. वेळात वेळ काढून त्यांनाही आभार, त्यांचे आभार मानतो. नंतर या ठिकाणी शोभाताई आमच्या सोबतच सतत असतात, पण कोणत्याही कार्यक्रमात शोभाताईंचे हसत स्मित आलं की आपण समजायचं आपल्याला आशीर्वाद आहेत, त्याही इथे आल्या. ते सर्वार्थाने आमच्यासोबत असतात, त्यांचे आभार. यानंतर विशेषतः आभार मानायचे तर इथल्या सरपंच मॅडम ज्या आहेत, मला वाटतं 15 दिवसापासून सुधीरबाई धावपळ करते आहेत. इथे स्थानिक लोक जे आहेत तर त्यांचा आधार मोठा लागतो. तर इथल्या सरपंच मॅडम बेंडुबले मॅडम त्यांनाही त्यांचे आभार. LB पाटील आहेत, बिस्कुटी गणेश सगळे आमचेच आहेत. हे सगळे आमचे या शाखांचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं सगळेच अध्यक्ष 15च्या 15 बऱ्याच वर्षांनी एका व्यासपीठावर आले. त्याचं सगळं श्रेय मी सुधीरबाईंना देतो. जसे केंद्रामध्ये मधुबाई तसे आमचे रायगडचे सुधीरबाई असं आम्ही मानतो. तर सुधीरबाईंना देखील खऱ्या अर्थाने आहे. तर सर्वांना उपस्थित मला वाटतं आमच्या 200 खुर्च्या या खेडेगावात भरतील की नाही शंका होती, पण 200च्या 200 खुर्च्या भरले, अजूनही भरले राहतील. या सर्वांना मी त्यांना आभार मानतो आणि इथे थांबतो. कारण आता वेळ दिली आहे तसे कावळे बाहेर ओरडतात. हल्ली कावळे कमी झाले आहेत, पण आपल्या पोटात देखील कावळे ओरडत आहेत. त्यामुळे इथे आभाराचं हे इथे पूर्ण देतो. धन्यवाद. हरिओम. आम्हाला सहकार्य करत आहे ते अनंत देशमुख साहेब, याचं आपण स्वागत करत आहोत. अनंत देशमुख या पासवाडच्या मुक्कामी आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. तसा आम्हाला आनंद झाला. ऐतिहासिक हा क्षण इथं व्हावा. साहित्यिक सर्व आपल्या सगळ्यांचे पितामह आदरणीय पद्मश्री गुरुजी कर्णिक, सन्माननीय आमदार भरतशेठजी गोगावले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती भारतीताई मेहता, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणजे मार्गदर्शिका नमिताताई कीर, विश्वस्त प्रमुख रमेश कीर, असंख्य युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला पाहिजे. तर साहित्य, रंगभूमी, कला या सगळ्याशीच ज्यांचा अतिशय जवळून संबंध होते कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप देवळ, व्यासपीठावर उपस्थित असणारे केंद्रीय जनसंपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय LB पाटील सर, या संमेलनाचे स्वागताध्यक्षा आदरणीय शोभाताई सावंत, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे स्नेही कोकण मराठी साहित्य परिषदेचा ज्यांना सन्मानाचा पुरस्कार मिळाला कोकण साहित्य भूषण आणि ज्यांना शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च बहुमान मिळालेला आहे त्या आमच्या संपूर्ण रायगडचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकर विस्कुटे गुरुजी, त्या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मित्र मार्गदर्शक आणि महाडचे सुपुत्र महाराष्ट्राचे ज्येष्ठ निवेदक सन्माननीय संजयजी विस्कुटे,
व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुजाताताई पाटील, जिल्हा प्रतिनिधी गणेशजी कोळी, सर्व शाखांचे अध्यक्ष, सरपंचांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सीमादेवी बिंदुकडे त्यावरती तिकडे मी माड तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सीमाताईंचा या ठिकाणी सन्मान करावा. नक्कीच मोलाचा आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये रायगड जिल्हा एक वेगळ्या कृतीने कार्याने कायमच अधोरेखित झालेला आहे. केंद्रीय जे आपले पदाधिकारी मंडळी त्यांनी आपल्या कार्याचं कामाचं नेहमीच भरवून कौतुक केलेलं आहे, आपल्याला नेहमीच सहकार्य केलेलं आहे. श्रीवर्धनच्या संमेलनानंतर रायगड जिल्ह्याचं संमेलन झालं नव्हतं ही खंत आमच्या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच साहित्य रसिकांच्या मनामध्ये होती. आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये सगळ्यांचे तालुकाध्यक्ष नेहमीच विचारायचे की आपलं संमेलन कधी घ्यायचं, काय करायचं. मला आठवतं काही वर्षापूर्वी मी घोषणा केली होती बरेचसे की रायगडावर आपण संमेलन करूया, पण रायगडावर हे ज्येष्ठांचं हे बघितलं तर रायगडावर जाणं अशक्य आहे, असुविधा आहे. म्हणून रायगडाच्या सावलीमध्ये पायथ्याशी आपण संमेलन करूया की जे राजमाता जिजाऊंची शिवरायांची पुण्यभूमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी या संमेलनाचा आपण घाट टाकला. अनेकांनी प्रश्न विचारला, पाचाडला संमेलन का, तर या मातीचा स्पर्श व्हावा आणि आपण सुवर्ण महोत्सवाकडे झेप घ्यावी हा त्याच्यावरचा प्रमुख हेतू आहे. कारण का इथे येणारा प्रत्येक माणूस हा मावळा आहे, कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच या पाचाडच्या भूमीमध्ये आपण हा साहित्याचा उत्सव 2 दिवस करणार आहोत. माझ्या जिल्ह्यातील सर्वच मान्यवर साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी दीर्घकाळ जिल्ह्याचं नेतृत्व केलं. दीर्घकाळ जिल्हा साहित्याच्या दृष्टीने कसा मोठं होत राहील यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. आज मला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की दीर्घ कालावधीनंतर आदरणीय मधुबाई आज आपल्यामध्ये आहेत. मला माहिती आहे की खूप त्रास सहन करून गाडीने ते आज रात्री या ठिकाणी पोहोचले. खूप दमलेला होतो मी खरा तर, पण मधुबाईंचं ज्यावेळेला दर्शन झालं कारण तो कुठे थकवा निघून गेला मला समजलं नाही. पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागलो आणि ढवळसर या ठिकाणी आले, कीरसाहेब आले. त्या सगळ्यांनी बघितलं या संमेलनाचं स्वरूप. आपण जास्तीत जास्त संमेलन नेटके करण्याचा प्रयत्न केला की याला एक कोमसापट्टा कसला पाहिजे. ही जी पालखी आहे कोमसापाची ती आदरणीय मधुबाईंनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ठेवलेली आहे. आणि ही पालखी ज्या वेळेला खांद्यावर घेतो त्यावेळेला आपण पालखीचे भुई द्यावं, ही पालखी सक्षमपणे शतक महोत्सवाकडे कशी जाईल ही जबाबदारी तुमची आमच्या सगळ्यांना देऊन ठेवलेली आहे. आज या संमेलनाचा प्रमुख एवढीच माझी भूमिका आहे. हे जे काय सारं विश्व उभं केलेलं आहे, हे जे काही सुंदर निष्ठ आयोजन आहे, हे माझ्या शाखेतील म्हणजे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचं श्रम आहे, योगदान आहे. आणि या ठिकाणी नक्कीच ते अधोरेखित केलं पाहिजे. त्या व्यवस्थापनासाठी कोणतरी एक मुख्य असावा लागतो, तीच भूमिका केवळ माझी आहे. आणि ते या ठिकाणी सगळे यश या कार्यकर्त्यांचं आहे. महिला मंडळींनी तर खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आमच्या. म्हणजे या संमेलनासाठी एक ड्रेस कोड असावी ही कल्पना त्यांचीच होती. आणि त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थोडंसं आमचं वय जरा कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल. आज आमच्या जंगम सरांनी प्रोटोकॉल म्हटलेला आहे आणि पांढरे शुभ्र असणारे जंगम सर आज थोडेसे हिरवे झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर व्यासपीठावर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. खरं तर खूप बोलायचं आहे पण आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकायचं आहे. व्यासपीठातील सर्व मान्यवरांचं बरेचसे यांचं शेड्यूल सध्या खूप बिझी आहे. मी कायम आदेश व्हायला कायम कालपासून त्रास देतो की बरेच शेडना येऊ द्या. कारण का ते एकदा इथं आले की आमचे आहे, इथे येईपर्यंत आमच्या नाही. वाटेमध्ये अनेक स्टॉप आहेत की हात केला तरी गाडी थांबली पाहिजे. त्यामुळे हां, आणि आज वेळेत आहे. संजय विष्णूंचा अगदी वेळेवर उपस्थित आहे. आणि मला असं वाटतं ढवळकर आणि मधुबाई आहे ही जादू आहे. त्यामुळे तर धन्यवाद. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आदरणीय जयंतभाई पाटील, सुप्रियाताई पाटील हे देखील या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. आदित्यताईंचं देखील येणं होणार आहे. त्यांचे देखील आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. अनेकांनी मेसेज पाठवून आणि फोनद्वारे देखील या संमेलनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सगळ्यांचंच मी अतिशय मनापासून आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं अतिशय हृदयपूर्वक स्वागत करतो आणि थोडंसं लांबलेलं प्रस्ताव या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण मराठी साहित्य परिषद. एक
विशेष 2 सत्कार करत आहोत. ते म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाड शाखेच्या उपाध्यक्षा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट वंशज, एक उत्तम शिक्षिका, लेखिका, कवयित्री, ज्यांची 17 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, जे आतापर्यंत 500हून अधिक सामाजिक लेख लिहिलेले आहेत. तानाजी अनसंग वॉरियर या चित्रपटाच्या ज्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे. एकूण त्यांना 18 विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार असेल, शिक्षकरत्न पुरस्कार असेल, साहित्यभूषण पुरस्कार असेल, अनेक साहित्यिक, ऐतिहासिक, सामाजिक पुरस्कार प्राप्त या डॉक्टर शीतल मालुसरे मॅडम यांचा आपण या निमित्ताने विशेष सत्कार करत आहोत. डॉक्टर शीतल मालुसरे मॅडम. अलिबाग शाखेच्या अध्यक्ष आहेत, रायगड जिल्ह्याच्या उपाध्यक्षा, कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार 2012, दादासाहेब रुपवते स्मरणार्थ बांधकार्यालय मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार 2017 आणि नुकताच 9 डिसेंबर 2023 रोजी मराठी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला. त्याचप्रमाणे अभिनेत्री नेत्री चिन्मयी सुमित यांच्या उपस्थितीत ज्यांना प्राप्त झाला त्या सुजाता पाटील मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय नमिता कीर मॅडम. त्याचप्रमाणे आपण आणखी एक सत्कार करत होतो, तो म्हणजे माननीय पुरुषोत्तम मुळे करणार होतो. त्यांना देखील आपण या निमित्ताने गौरव आहोत, परंतु ते उपस्थित नाही. शाखा महाड यांचा प्रातिनिधिक कविता संग्रह आपण या ठिकाणी संमेलनाच्या या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आदरणीय सुधीरभाई शेठ यांना नेहमीच वाटायचं की आपलं हे संमेलन रायगडच्या पायथ्याशी किंवा रायगडावर व्हावं. पण त्याचबरोबर जिल्हा समन्वयक माननीय अभि जंगम सर, सुधीरभाई शेठ यांना हे देखील वाटायचं की आपल्या किंवा आदरणीय प्रभाकर बुचकुटे गुरुजी आहेत, त्यांना वाटायचं की आपल्या या शाखेचं एक प्रातिनिधिक कथा संग्रह व्हावा, कविता संग्रह व्हावा आणि ते स्वप्न आज साकार होत आहे. कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित होत आहे. अर्थात या कविता संग्रहाचं नाव आहे कविता मनामनाती. साठलेल्या विचारांचं कथन म्हणजे कविता आणि परस्परांना एकबद्ध करण्याचं वचन म्हणजे कविता. हे कविता काय असतं तर कविता स्वतःचं मूल आणि हृदयाच्या कप्प्यातील फूल असतं. म्हणून या कविता संग्रहाचं प्रातिनिधिक कविता संग्रहाचं काम पाहणाऱ्या सौ प्रिया आदेश शहा आणि प्रतीक्षा नगरकर यांनी हे काम अतिशय यावरून एक मला प्रिया शहा यांची चालवणे आठवते. एकही मन असे नाही जे माझं मन जाणून घेईल, फक्त माझ्या मनासाठी घडतील, सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं तुझ्या आहे. महाड शाखेचा कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो. या ठिकाणी आदरणीय मधुबाई या मॅडम केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सुंदर असा हा सोहळा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडचा हा प्रातिनिधिक कविता संग्रह आणि याचं अनावरण देखील करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय सुधीरभाई या पुस्तक प्रकाशनाचं अनावरण करून जाणून घेईल, फक्त माझ्या मनासारखं होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. सुभाष कटकराव यांना मंचकावर येण्यासाठी विनंती करतो. एकटा सजनवणी हा गझलचा नानाविध विविधांगी लेखन करणारे सुभाष कटकरावांसाठी आपण कोकणी शाखेचे हे गुणी साहित्यिक आहेत, डॉक्टर आहेत, स्वतः MD आहेत, स्त्री रोग तज्ञ आहेत आणि हे सगळं सांभाळत असताना साहित्यावर विस्तारित प्रयोग करतात. केलेल्या 10व्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आज जे उद्घाटन समारंभ झालेला आहे त्यासाठी व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर पद्मश्री मधुबाई कर्णिक या संमेलनाच्या अध्यक्षा भारतीताई मेहता,
महाड पोलादपूरचे आमदार हर्षेठ गोगावले आणि सर्व मान्यवर, कारण बरेच मान्यवर असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 10व्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं स्वागताध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करते. राजमाता जिजाऊ व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संग्रामाने पुनीत झालेल्या या भूमीत किंवा संत साहित्यिकांच्या पुण्याईनं अलौकिक महत्त्व प्राप्त झालेल्या या भूमीत हे साहित्य संमेलन संपन्न होते याचा मला मनापासून आनंद होतो. साहित्य संमेलन ही समाजाची गरज आहे. विज्ञानानं कितीही क्रांती केली तरी साहित्य, कथा, कविता, कादंबरी, नाटक हा समाजाचा अविभाज्य असा भाग आहे. हे आपण नाकारू शकत नाही. आज शालेय क्रमिक पुस्तकात मराठी विषयापेक्षा इतर विषयांना दिलं जाणारं महत्त्व पाहिल्यानंतर मराठीचं काय होणार हा प्रश्न उभा राहतो. पण समाजात जोपर्यंत साहित्य चळवळ जिवंत आहे तोपर्यंत मराठी आहे. ही सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे. साहित्य हा जगण्याचा आत्मा आहे असं म्हटलं तर ते लौकिक अर्थानं पटवून देण्यासाठी कोणतंही उदाहरण देण्याची गरज नाही. एखादा उत्तम चित्रपट, सुंदर गाणं किंवा अप्रतिम चित्र साकारण्यासाठी कलावंत निर्माण व्हावा लागतो आणि त्यासाठी त्याला मुळातच तो ध्यास घेऊन ती निर्मिती करावी लागते. साहित्य जन्माला येणं ही सृजनशील निर्मितीची आणि समाज जागृत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे कितीही सांस्कृतिक आक्रमणं झाली किंवा कितीही विज्ञानानं प्रगती केली तरी साहित्य हे अभिजात कलाकृती म्हणून चिरकाल असं टिकणार आहे. आज या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण सारेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांना खूप आनंद झालेला आहे. आज स्वागत कोणी कोणाचं करायचं असा प्रश्न विचारण्याची गरज अशा साहित्य संमेलनात राहत नाही. म्हणूनच आपण सर्वजण हा आपल्या राजकारणाच्या भिंती, जातीपातीच्या भिंती या सगळ्या विसरून लहान थोरांपासून आपण एकत्र आलेलो आहोत. मला याचा विशेष आनंद आहे आणि असंच साहित्यावरचं प्रेम वृद्धिंगत राहावं ही प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणखी एक विशेष सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. अर्थात हा विशेष सत्कार तुमच्या आमच्या हृदयातला सत्कार आहे. तुम्हा आम्हाला आवडणारा, भावणारा, याची देही याची डोळा अनुभवणारा असा सत्कार आहे. हा विशेष सत्कार म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांचे पितामह कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा हा हृदय सत्कार आपण करत आहोत. आणि हा सत्कार करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद महाड शाखेचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि बाकी सर्वच जण हा सत्कार अनुभवणार आहे. गझल, कविता गाणी मधुमाया तुम्ही हो मधुरवाणी. अफाट कार्य तुमचे जिसका जणू चंदन शब्द सुमनांचा. कार्य तुमचे जसे उंच उंच नारळ शांत तुम्ही गोड नारळातले पाणी. मधुमाया तुम्ही हो मधुरवाणी. मधुमाया तुम्ही हो मधुरवाणी. आपण सगळ्यांनी जोरदार मुद्दा टाळ्या वाजवूया. आदरणीय मधुबाईंचा ठिकाणी रायगड शिबिराचे संयोजक आणि गडकिल्ल्यांचे अभ्यासक सुखदजी राणे यांचं इयादेशीचे दुर्ग हे पुस्तक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय मधु मंगेश कर्णिक आणि सन्माननीय आमदार प्रभू गोगावले त्यांना त्याची प्रत सुखदजी राणे या ठिकाणी देत आहेत. या भूमीला मधुबाईंचे पाय लागले आणि आमच्या साहित्य संमेलनासाठी या वयातही ते इथे आले हे आमचं महत् भाग्य. ही भूमीच अशी आहे. इथे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी एका साहित्यिकाचा सत्कार केलेला होता. तो म्हणजे साहित्य भूषण, आमचा कविभूषण
कविभूषणचा इथे फार मोठा सत्कार केल्याचा उल्लेख त्याचे चरित्र झालेला आहे. अशा एका पवित्र भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे. आता एक अशी आम्हाला पूर्वी चिंता वाटायची कसं चालेल, हा गाडा कसा निघेल, पण आता असं खात्री वाटायला लागली की कोकण मराठीचा साहित्याचा गाडा ही तरुण पिढी नक्की खात्रीने केली पाहिजे. त्याची किळमात्र शंका बाळगायचं आता काही कारण नाही. आज हे साहित्य संमेलन आहे, त्यांच्या उपस्थिती, मधुबाईंची उपस्थिती हा एक फार मोठा मणिकंचन योग आहे आणि तो योग आपल्याला लाभलेला आहे. अशा पद्धतीचे साहित्य संमेलन केंद्रीय कार्यकारिणीचे सुद्धा साहित्य संमेलन आपण घेतलेली आहे. मी तरुणांना धन्यवाद देतो. असंच त्याने हा गाडा, हा जगन्नाथाचा रथ सतत पुढे पुढे न्यावा एवढी मी त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांना विनंती करतो. कोकण मराठी साहित्य परिषद 10वे रायगड जिल्हा साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आमच्या बाबतीत नेता आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय आमदार बरेचसे गोगावले, साहित्य संमेलन म्हटलं की आमच्या मागे ज्यांचं प्रेमाचे हात असते आणि सतत आशीर्वाद देणारे आमच्या आदरणीय मधुबाई, आमचे विश्वस्त रमेश कीर, नमिता कीर मॅडम, प्रभाकर भुसकुले सर, LB पाटील, अभि जंगम, इथल्या सरपंच सीमा बेंदुगडे, ज्यांनी हा घाट घातला साहित्य संमेलन ते देखील रायगडच्या पायथ्याशी, त्याशी आमचे मित्र आणि रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, सुखद राणे, गंगाधर साळवी, सुजाता पाटील, गणेश कोळी, स्नेहा गांधी, नरेंद्र महाडिक अशी अनेक संगीत मंडळी, सगळ्यांचीच नावं घेता येणार नाही इथे, पण हा जो काही महोत्सव साहित्याचा जो इथे घातला आहे, हे 10वे कोकण रायगड साहित्य संमेलन ज्ञानाचे, सरस्वतीच्या वीणेचे, दिव्यत्वाच्या मांगल्याचे गृहचांदणी होण्याचे हे संमेलन उत्सव गगनाचा केशरी रेशमी सुमनांच्या आपल्या भेटी रेशमी गाठी सदैव रुद्री जपण्याचा. कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा प्रवास गेली 30 वर्ष अव्ययपणे सुरू आहे. आणि मधुबाई की ज्यांनी निवळ साहित्यिक म्हणून निवळ म्हटला तर देशभर ते फिरू शकले असते, पण माझ्या कोकणामध्ये चांगले साहित्यिक, नवे साहित्यिक यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि म्हणून मधुबाईंनी कोकण मराठी साहित्य परिषदेला जन्म दिला. आणि बघता बघता पालघरपासून ते बांद्यापर्यंत आज जवळजवळ 71 शाखा आपापल्या परीने नव्या लिहित्या हातांना संधी देण्याची कामं करत आहे. कार्याध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत असताना मला खरोखर मनापासून आनंद होतो. आम्ही अनेक साहित्य संमेलन घेतली. आदरणीय भरत गोगावले साहेबांना सांगायला मला आवडेल की यावेळी आम्ही 2 आणि 3 डिसेंबरला मॉरिशसमध्ये साहित्य संमेलन घेतले. जवळजवळ 100 साहित्यिक, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आंतरराष्ट्रीय होणाऱ्या साहित्य संमेलनाचा जर उल्लेख झाला तर कोकण मराठी साहित्य परिषदेचं हृदयंगम आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाची नोंद घ्यावी लागेल. त्याचे कारण की 100च्या 100 साहित्यिक त्या मॉरिशसमध्ये साहित्य संमेलनात होते. बघा, त्या मॉरिशसमध्ये देखील मराठी भाषेवरती किती प्रेम करणारी माणसं, जेमतेम 1.25 लाखाची मराठी तिथली मंडळी असून
1938 साली मॉरिशसमध्ये गुलाम म्हणून ते गेलेली मंडळी होती. आणि या सगळ्या गुलाम वस्तीमध्ये देखील सुद्धा आपण मराठीचं जतन केलं पाहिजे, मराठीचं संवर्धन केलं पाहिजे या विचाराने भारावलेली सगळी मंडळी तिथल्या शिला बापू म्हणून 1990 साली शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते साहित्य संमेलन घेतलं होतं. आणि सहज मी माझ्या कुटुंबासकट फिरायला म्हणून गेलो होतो. त्या शिलाबापूने विनंती केली की पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलन ह्या नगरीमध्ये ह्या भूमीमध्ये घेता येतं बघा, मधुबाईंची परवानगी घ्या. आणि आम्ही बघता बघता ते संमेलन घेतलं. मधुबाई त्या संमेलनाला येणार होते पण काही येऊ शकले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा मी गोष्ट सांगितली तर त्यांनी लगेच होकार दिला की शासन तुमच्या मागे आहे, तुम्ही हे साहित्य संमेलन घेऊन जा. आणि ही सगळी मराठीची धुरा आपण सांभाळत असताना आज चांगला अगदी योगायोग आलेला आहे. ज्या बाबराने या भारतावरती 1528 साली जी मस्जिद पाडली आणि योगायोगाने 22 तारखेला त्या रामलल्लाची पुन्हा प्रतिष्ठापना होती आहे. हे आपल्या भारतीय म्हणून सगळ्यांची भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपल्या आजीकडनं आईकडनं आलेल्या रामकथा ऐकलेल्या होत्या आणि त्याच रामकथेचा आपल्यावरती झालेले संस्कार होते. त्यातनं अनेक साहित्यिक घडत गेले. मग रामायण असेल, महाभारत असेल, ही खरी म्हणजे आपली ग्रंथसंपदा आपल्याला सगळ्यांना समृद्ध करणारी ग्रंथसंपदा आहे. जवळजवळ 496 वर्षानंतरचा एक उत्सव या देशामध्ये साजरा होतो आहे आणि तो 22 तारखेला आहे. ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची भारतीयांची ही अतिशय आनंदाची अशी दिवाळी आहे. भारताच्या गळी स्थळी काष्टी पाषाणी उठता बसता कार्यकर्ता समाजाचे सर्व घटक मग जाती पाती वर्ण सर्व भाषा स्त्री पुरुष सर्वत्र आज राम राम या नामाचा जप सुरू आहे. हे देखील या व्यासपीठांना मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. मी काल रात्री इकडे आम्ही आलो आणि आल्यानंतर इथली सगळी अवस्था बघितल्यावरती थोडंसं धस झालं. पण मराठी रंगभूमीवरती ज्या संजीवने अनेक प्रयोग केलेले आहेत. आम्हाला नाटकातल्या लोकांना सवय असते काय कधी कसं उभं करतील त्याचा भरोसा नाही. सगळं असं विखुरलेलं होतं आणि मला प्रश्न पडला की इथेच साहित्य संमेलन होणार आहे का. मग सुरुवातीला मला असं वाटलं की ते बहुतेक जेवणाळे होते आणि मग कुठले असेल आणि मग आम्ही आमची व्यवस्था केल्याप्रमाणे आमच्या सुधीरने आम्हाला परत त्या राहत्या जागी पाठवून दिलं. पण मला काय हवं नाही बाबा रात्री. मी पुन्हा रात्री 12:30-1 वाजता आलो. खरंच इथे उद्या होईल का, इतकी सगळी मोठी मोठी मंडळी येणार आहेत. मग कार्यकर्ता असल्यामुळे ते टेन्शन होतं आणि आल्यानंतर 2 तासांमध्ये जी काही ही तयारी पाहिल्यानंतर खरोखर सुधीर तुझं मनापासून कौतुक करा असं वाटतं. हा कार्यकर्ता आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये सगळीच कार्यकर्ते अशाच प्रकारे मधुबाईंनी तयार केलेले आहेत. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. पुन्हा एकदा सगळ्या किमती आपले सगळे रायगड जिल्हा हा इतका समृद्ध जिल्हा झालेला आहे की ज्या रायगडनी कोमसफाला खऱ्या अर्थाने प्रचंड प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या रायगडमधल्या सगळ्या कार्यकर्ते सगळ्या शाखेचे अध्यक्ष इथे विराजमान झालेले आहेत. या सगळ्यांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभारी मानतो. आणि अशाच प्रकारचं साहित्य संमेलन जे होईल त्यावेळी आपण सगळेजण एक होऊन जे काही स्वप्न मधुबाईंचं आहे ते पुरं करायचं आपण सगळे प्रयत्न करूया. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.